हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण। आज परत एक नवीन व्हिडिओ आणि नवीन विषय, पितृपक्ष। नुकताच पितृपक्ष सुरू झालेला आहे, तर ह्या पितृपक्षाबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत। बहुतेक सगळ्यांच्याच घरामध्ये पितृ हे होत असतात। अगदी म्हणजे हिंदू धर्मात तर होताच, पण मुस्लिम धर्मामध्ये पण होतात। ईद उल फितर असं म्हणतात ना, आणि यांच्याकडे ऑल फादर्स डे ख्रिश्चनांमध्ये किंवा हॅलोवीन हे जे असतं, हा पण एक पितृपक्ष अशाच प्रकारचा सगळा हे असतो, म्हणजे विधी असतात ते सगळे। तर पितृपक्ष ह्या नावातच सगळं काही आलेलं आहे। पितृ म्हणजे पित्र, पित्र म्हणजे पितर, आणि पक्ष, पक्ष म्हणजे पंधरवडा। तर पितृपक्ष म्हणजे थोडक्यात ह्या 15 दिवसांमध्ये आपले जे पूर्वज असतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस असतात, म्हणून ह्याला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा असंही म्हणतात। तर पितृपक्ष जे असतं ना, ते कृष्ण पक्षामध्ये हे सुरू होतं। तर भाद्रपद पौर्णिमेपासून तर भाद्रपद अमावस्येपर्यंत हा पितृपंधरवडा असतो। साधारण 16 दिवसांचा हा हे असतो, पक्ष असतो। 16 दिवसांचा हा कालावधी असतो, म्हणून ह्याला पितृपंधरवडा असंही म्हणतात, महालय असंही म्हणतात। तर आपले जे पूर्वज असतात त्यांनी जे काही आपल्या प्रती केलेले जे काही सत्कार्य असतात, तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा पितृपंधरवडा केला जातो। ज्यांना कोणाला ह्या जे पित्र गेलेले असतात, जे वाडवडील गेलेले असतात, तर त्यांच्या त्याच तिथीला हे पित्र केले जातात किंवा त्या दिवशीच श्राद्ध घातलं जातं। श्राद्ध म्हणजे जे श्रद्धेने केलं जातं कर्म, ते असतं श्राद्ध। तर असा हा पितृपंधरवडा असतो। ह्या वेगवेगळ्या तिथींना ज्या कोणी सवाष्ण गेलेल्या असतील, तर त्या अविधवा नवमीला त्यांचं श्राद्ध घातलं जातं। तर हे जे पित्र असतात, तर असं मानलं जातं की हे जे पित्र असतात, तर हे ह्या पंधरवड्यामध्ये भूलोकावरती त्यांच्या घरी वास्तव्याला येतात। जे कोणी गेलेले असतात आपल्या घरचे, तर ते वास्तव्याला येतात, मुलाबाळांची प्रगती पाहून आणि ते आशीर्वाद देतात। तर त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती पुन्हा एकदा परत असेच कायम राहू आपल्या सगळ्या पिढीवरती, म्हणून हे पित्र केले जातात। त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही व्यक्त केली जाते। कधी कधी कसं असतं की अपघातातनं वगैरे ह्या कारणांनं हे जे गेलेले लोक असतात ना, तर त्यांना शांती मिळत नाही, आणि त्यांना शांती मिळावी म्हणून हे पित्र केले जातात। तर त्यामुळे श्रद्धेने केलेले जे असतात ते श्राद्ध असतात, आणि ह्याच्यामध्ये 4 पिंड केले जातात, आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या सगळ्या दिशांना जे कोणी पित्रांचे वास असतील, तर त्यांनी येऊन आणि हे पिंड म्हणजे तांदळाचे, म्हणजे थोडक्यात भाताचे असे पिंड केलेले असतात, आणि त्यांनी येऊन आणि ते पिंडांना हे केलं जातं। आणि मध्यांनी हे पिंड ठेवले जातात, कारण सावली मागे पडते, कारण हा भूतकाळ आहे, आणि हा जो भूतकाळ आहे, ही जी मागे पडणारी सावली आहे, या भूतकाळाचं स्मरण व्हावं म्हणून हे श्राद्ध केले जातात। तर हे जे पूर्वज असतात ना, तर ह्यांचा जो वारसा आपल्याला मिळालेला असतो, तर हा सगळ्यात चांगल्या गोष्टींचा तर वारसा मिळालेलाच असतो। म्हणजे त्यांनी जे पुण्य केलेलं असतं त्याचा तर वारसा आपल्याला मिळालेलाच असतो, पण त्याबरोबर त्यांच्याकडनं ज्या काही चुका झालेल्या असतात, तर त्या चुकांमुळे त्याचं पापक्षालन व्हावं, किंवा त्या चुकांमुळे त्यांना शांती मिळत नाही, तर ती शांती त्यांना मिळावी म्हणूनही उद्देश असतो की हे पित्र केले जातात। तर वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हे सगळे पित्राचे जेवणं घातले जातात। नातेवाईकांना बोलवलं जातं, ब्राह्मणांना बोलवलं जातं, सगळ्यात महत्त्वाचं ब्राह्मणांना बोलवून आणि त्या घरामध्ये श्राद्ध केलं जातं। त्या तिथीला, म्हणजे जे कोणी नातेवाईक गेलेले असतील, वडील गेलेले असतील, आई गेलेली असेल, तर त्या तिथीला बोलवून आणि ते श्राद्ध घातलं जातं। त्याच्याने
त्या तिथीला ते आलेले असतात आणि मग असं मानलं जातं की त्यांचा आत्मा हा शांत होतो आणि मग त्यांना आवडणारे पदार्थ हे केले जातात, ब्राह्मणांना बोलवून आणि ती सगळी शांतता केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं माहिती आहे का, की आपण नेहमी जगताना सगळेजण असा विचार करतच असतात की आपल्या आईवडिलांना काय चांगलं वाटतं त्याबद्दल सगळेजण विचार करत असतात. मग त्यांच्या प्रती असणारी जी कृतज्ञता असते ती व्यक्त केली जाते. त्याचा उद्देश हा जो असतो, बरेच जण हे वादही घालतात की हे जे पित्र करतात ह्याच्यावरती विश्वास नाही किंवा ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तर मुळामध्ये अंधश्रद्धा अशी काही गोष्ट केली नसतेच जगामध्ये. श्रद्धा ही महत्त्वाची असते. कुठलीही गोष्ट ही आंधळेपणाने फॉलो करण्यापेक्षा कुठलीही गोष्ट ही विचार करून सदसद विवेक बुद्धीला पटेल अशा पद्धतीने जर ती केली, श्रद्धेने जर ती केली, तर त्याचं जे फळ असतं ते आपल्याला मिळणारच असतं, हो की नाही. तर म्हटलं जातं की ह्या पंधरवड्यामध्ये कांदा लसूण खात नाहीत. तसंही गणपती गेल्यावरती बरेच जण कांदा लसूण खात नाहीत. तर दाढी नाही केली पाहिजे, नवीन खरेदी नाही केली पाहिजे किंवा लग्न कार्य, मुंज आणि साखरपुडा वगैरे हे जे सगळे कार्यक्रम असतात तर हे या काळात नाही केली पाहिजे. नवीन गाड्यांची खरेदी, फ्लॅटची खरेदी वगैरे हे नाही केलं पाहिजे, कारण त्यामुळे तुम्ही बघत असाल की ह्या काळामध्ये हे जे मुहूर्त असतात ते नसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या सगळ्या खरेद्या असतात ना, तर ह्या खरेद्या सुद्धा फारशा केल्या नाही जात. त्यामुळे या सगळ्याचे बाजारभाव जे असतात ना ते सुद्धा जरा कमी असतात. पण ह्याच्याकडे जर तुम्ही डोळसपणे बघितलं तर हे लग्न कार्य मुंज वगैरे याबद्दल मी नाही बोलत, पण खरेदीबद्दल मला असं वाटतं की आपली जर प्रगती होत असेल तर आपल्या पूर्वजांना, आपल्या वाडवडिलांना त्याचा आनंदच होणार आहे ना. पण पूर्वीच्या काळी जे काही असायचं तर हा सगळा जो असेल ना तो पावसाळा हे होऊन आणि पेरणीचे हे दिवस असतील. त्यामुळे सगळ्यांनी घरामध्ये लक्ष घालावं, सगळ्यांनी आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं आणि अशा वेळेला कोणीही बाहेर पडू नये, कारण हे सगळे जी रोगराई पसरलेली असते त्यामुळे खरेदीला बाहेर पडू नये असा त्याच्या मागचा उद्देश असेल आणि म्हणून खरेदी करू नाही असा त्याच्या मागचा संकेत असेल असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या काळामध्ये या 15 दिवस जर तुम्ही नाही खरेदी केली तर तुमच्या आयुष्यामध्ये फार काही फरक पडणार नसतो. पण तुम्ही जर समजा काही अपरिहार्य कारणांनी तुम्हाला जर खरेदी करावी लागली तर त्यानेही काही वाईट होणार नसतं हे लक्षात घ्यायचं. मुळात कसं असतं माहिती का, ह्या गोष्टींचा उद्देश जर तुम्ही समजून घेतला ना तर तुमचं आयुष्य जास्त सुखकर होतं. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या पूर्वजांचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळे ती जर प्रगती तुमची झाली तर त्यांचे आशीर्वादच तुम्हाला मिळणार असतात. त्यांचे आशीर्वाद मिळावे म्हणूनच हे श्राद्ध पक्ष केलं जातं. आणि ज्यांचं ह्या तिथीला श्राद्ध पक्ष केलेलं नसतं तर अशा वेळेला सर्व पितृ अमावस्येला हे किंवा हे श्राद्ध केलं जातं, म्हणजे महालय केलं जातं, सगळ्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं. मग याच्यामध्ये तुमचे नातेवाईक तर असतातच, त्याबरोबर तुमचे जे गुरु असतात हे की नाही, जे ऋषी होऊन गेलेले आहेत, सप्तर्षी आहेत त्यांचं स्मरण व्हावं किंवा जे पाळीव प्राणी आहेत त्यांचं स्मरण व्हावं असा तो उद्देश असतो. आणि जे कळत नकळत तुमच्या प्रगतीमध्ये, तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये ज्यांचा तुम्हाला लाभ झालेला आहे, ज्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे अशा सगळ्यांचं स्मरण व्हावं असा हा उद्देश असतो. त्यामुळे ह्या पितृ पंधरवड्याकडे आमच्याकडे हे नाही करत, आमच्याकडे ते नाही करत ही तर गोष्ट असतेच, पण त्याच्याकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. मुळात आपण जे जगतो त्या सगळ्याच गोष्टींकडे तुम्ही मनापासून जर श्रद्धेने पाहिलं आणि श्रद्धेने काही गोष्टी केल्या तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार असतो. तर ही जी पितृ पंधरवड्याबद्दलची जी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला माझ्या आकलन शक्तीनुसार, हे महत्वाचं. तर ती तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धती असतील, काही सांगण्यामध्ये राहून गेलं असेल तर तेही सांगा. धन्यवाद. मी नलद्वीप. तुम्हाला विषय कसा वाटला ते नक्की सांगा. आपल्या पित्रांचे सगळ्यांचे आशीर्वाद आपल्यावरती आहेत सगळ्यांवरती आणि त्यांचं स्मरण व्हावं हा एक चांगला उद्देश असतो, म्हणून हे पित्र केले जातात. धन्यवाद. मी नलद्वीप.
आणि हो, याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे या काळामध्ये दानधर्म करावा, यथाशक्ती दानधर्म करावा, ज्याच्याने आपल्या पूर्वजांना आनंद होईल, त्यांना समाधान मिळेल, अशा पद्धतीचा दानधर्म करावा. जर आपली जी ऐपत असेल, म्हणूनच म्हटले यथाशक्ती दानधर्म करावा, जी ऐपत असेल त्यानुसार दानधर्म करावा, जे काही तुम्हाला शक्य असेल ते करावं. याच्याने आपल्या पूर्वजांना आनंदच होणार असतो. पण हे पण एक विचार मनामध्ये असू द्यावा की जे तुम्हाला शक्य आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला करणं शक्य आहे, त्यांना आनंद देणं शक्य आहे, ते सगळं काही यथाशक्ती आणि यथासांग करावं. धन्यवाद. हे मुद्दाम ॲड केलं नंतर.